नमस्कार. आजच्या या नवीन भागात तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या मी घेऊन आले आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. अगदी सोप्या पद्धतीने सर्वच रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. ह्या सर्व रांगोळ्या तुम्हाला नक्कीच देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर रोज काढण्यासाठी उपयोगी पडतील. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, आपण एक गोल काढून घेतलेला आहे. वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळाच्या प्रत्येक बाजूवरती आपण फुलं काढलेली आहेत बघा. 2 गोल पाकळ्या काढलेल्या आहेत आणि मधली जी पाकळी आहे ती लांब काढलेली आहे. आता मध्ये जी रिकामी जागा आहे त्यामध्ये आपण बाहेरच्या बाजूला फांदीप्रमाणे रेषा ओढून घेतलेल्या आहेत बघा. 4ही बाजूला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. आता ह्या सर्व रेषांवरती आपण एक पानांप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. डॉट द्यायचे आहेत. प्रत्येक रेषेवरती 5-5 डॉट दिलेले आहेत बघा. 4ही रेषांवरती 5-5 डॉट दिलेले आहेत. काडीच्या मदतीने आपण पानांचा आकार देऊन घेणार आहोत. मागच्या बाजूला डॉट ओढायचे आहेत बघा. सर्व डॉट हळूवारपणे मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. प्रत्येक रेषेवरील डॉट आपण ओढून घेतलेले आहेत. आता आपण जी फुलं काढलेली आहेत बघा, ज्या गोल पाकळ्या आहेत त्यामध्ये लाल रंग भरलेला आहे. थोडा लाल रंग, आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. आणि मधली जी लांब पाकळी आहे त्यामध्ये पिवळा रंग भरलेला आहे बघा. 4ही फुलांमध्ये आपण रंग भरून घेतलेला आहे. आणि आपण जी पानं काढलेली आहे बघा, तिथेही आपण हिरवा, डार्क आणि लाईट करून हिरवा रंग भरून घेतलेला आहे. मधली जी रेष आहे त्यावरतीही आपण डार्क रंगाची रेष मारून घेणार आहोत. निळ्या रंगाचा एक डॉट मध्ये दिलेला आहे बघा. पानांची काढलेली आहे पण तिथे डार्क रंगाची एक रेष मारलेली आहे. हिरवा डार्क रंग आहे त्याची एक रेष मारून घेतलेली आहे. आता आपण जे वर्तुळ काढलेलं आहे बघा, त्यामध्ये आपण एक छोटंसं स्वास्तिक काढून घेणार आहोत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही शुभचिन्ह इथे काढू शकता बघा. एक स्वास्तिक आपण काढलेलं आहे, त्यामध्येही आपण डॉट देऊन घ्यायचे आहे. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी दाखवलेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा अगदी सोपी आहे बघा. इथे 2 रेषा मारलेल्या आहेत, 2 सरळ रेषा मारलेल्या आहेत. आता खालच्या आणि वरच्या रेषेवरती आपण फुलं काढून घेणार आहोत बघा. गोल पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. आता तुम्ही इथे डॉट देऊन सुद्धा फुलं काढू शकता बघा. 4-4 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत वरच्या आणि खालच्या रेषेवरती. 4-4 पाकळ्याची फुलं काढलेली आहेत आणि त्यामध्ये आपण सफेद रंगच भरणार आहोत बघा. 2ही फुलांमध्ये रंग भरून घेतलेला आहे. थोडासा पिवळा रंग त्यामध्ये टाकलेला आहे बघा. लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. आता 2ही फुलांना आपण फांद्या काढून घेणार आहोत बघा. एका बाजूला फांदी काढायची आहे. गोल आकाराची फांदी काढून घेतलेली आहे बघा. बरोबर पाकळ्यांच्या मधून अंतर घ्यायचं आहे आणि गोल आकाराची एक फांदी काढायची आहे. आता या फांदीवरती आपण दोन्ही बाजूला छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. त्या फांदीवरती गोलाकाराची पानं काढलेली आहेत. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूच्या फांद्यांवरती आपण गोलाकाराची पानं काढलेली आहेत. आता यामध्ये आपण थोडा रंग भरून घेणार आहोत. तर डार्क हिरवा रंग इथे भरलेला आहे बघा. दोन्ही बाजूच्या ज्या आपण फांद्या काढलेल्या आहेत त्यामध्ये आपण रंग भरून घेतलेला आहे. हिरवा रंग भरून घेतलेला आहे आणि तिच्या कळ्या काढलेल्या आहेत बघा. त्यामध्ये लाल आणि पिवळा रंग भरलेला आहे. दोन्ही कळ्यांमध्ये लाल आणि पिवळा रंग भरायचा आहे. आता आपण जी पानं काढलेली आहेत त्यामध्ये एक छोटे लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत, त्यामुळे ती पानं आणखी सुंदर दिसतात. आता फुलाच्या खालच्या बाजूला आपण 2-2 कळ्यासुद्धा काढलेल्या आहेत बघा. त्यामध्येही लाल आणि पिवळा रंग भरून घेणार आहोत बघा. दोन्ही बाजूला कळ्या काढलेल्या आहेत. जवळजवळ आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता खालच्या ज्या रेषा आहेत त्यामध्येही आपण एक त्रिकोणाप्रमाणे रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि बाजूला डॉट काढलेले आहेत. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. बाजूलाही आपण डॉट देऊन घेतलेले आहेत बघा. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपी आहे बघा. इथे एक झाकण ठेवून गोलाकार काढायचा आहे.
आता इथे आपण 3 गोल काढलेले आहेत बघा. तर आता ही जी रांगोळी आहे उद्या मंगळवारी निमित्त किंवा श्रावण महिना चालू आहे, तर रोजसुद्धा ही रांगोळी आपण देवघरासमोर तुळशीसमोर काढू शकतो. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे बघा. इथे 3 गोल काढलेले आहेत. त्यामध्ये आपण आपले जे शुभ रंग आहेत ते भरून घेणार आहोत. लाल, पिवळा आणि हिरवा रंग भरायचे आहेत बघा. 3ही वर्तुळांमध्ये रंग भरलेले आहेत. लाल, पिवळा आणि हिरवा रंग भरलेला आहे. आता जे हिरवं वर्तुळ काढलेलं आहे बघा, त्यामध्ये आपण लाल रंगाने स्वस्तिक काढून घेणार आहोत आणि मध्ये पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. तर जे लाल रंगाचं आपण वर्तुळ काढलेलं आहे त्यामध्ये श्री असं अक्षर आपण लिहिणार आहोत आणि पिवळ्या रंगाचं जे वर्तुळ आहे त्यामध्ये आपण शिवशंकराच्या डोक्यावरती टिळा असतो तो काढणार आहोत. तुम्ही बघू शकता 3ही वर्तुळांमध्ये आपण शुभचिन्ह काढलेले आहेत. आता 2 वर्तुळांच्या मधून आपण बाहेरच्या बाजूला फांदीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे थोडासा कलर भरून घेतलेला आहे. बाहेरच्या बाजूला आपण रेषा मारलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता ज्या रेषा आपण मारलेल्या आहेत त्यावरती आपण बेलपत्र काढणार आहोत बघा. 3ही रेषांवरती आपण बेलपत्र काढून घेणार आहोत. आता ही रांगोळी तुम्ही आज सोमवार आहे तर सोमवार निमित्तसुद्धा आज श्रावणी सोमवार निमित्त काढू शकता आणि मंगळवारीसुद्धा ही रांगोळी किंवा रोजचीसुद्धा आपण देवघरासमोर ही रांगोळी काढू शकतो. तर ही रांगोळी पाटावरती काढून ठेवायची आहे, जमिनीवरती काढायची नाही. सोप्या पद्धतीने ही सुद्धा रांगोळी दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता. मधला जे बेलपत्र आहे त्यावरती आपण शिवशंकराच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढून घेणार आहोत. बघा, मधल्या बेलपत्रावरती आपण 2-3 सफेद रेषांवरती लाल रेषा मारलेली आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या मंगळवार आहे बघा. श्रावण महिन्यातला पहिलाच मंगळवार आहे उद्या. तर त्यानिमित्त इथे आपण गणपती बाप्पाची छोटीशी रांगोळी काढणार आहोत. आता जे आपण चौकोन काढलेला आहे बघा, त्या चौकोनाच्या 2ही बाजूला आपण जास्वंदाची फुलं काढून घेणार आहोत, जी की बाप्पाला प्रिय असतात. त्यामध्ये गुलाबी डार्क आणि लाईट करून रंग भरायचा आहे. 3-3 पाकळ्यांची इथे फुलं काढलेली आहेत बघा. मध्ये डार्क रंग थोडासा टाकलेला आहे आणि जो मधलं जे पराग आहेत बघा फुलांमध्ये जे जास्वंदाच्या असतात ते सुद्धा आपण पिवळ्या रंगाने दाखवणार आहोत. तुम्ही बघू शकता 2ही फुलांमध्ये आपण पराग दाखवलेले आहेत. आता बाजूचे जे 2 कोन उरलेले आहेत बघा चौकोनाचे, त्या 2ही कोनांवरती आपण पानं काढून घेणार आहोत. बघा, डार्क हिरवा रंग भरून घेतलेला आहे. पिवळ्या रंगाने आपण वरच्या जे शिरा आहेत पानांच्या त्या काढून घेणार आहोत. बघा, मधल्या ज्या शिरा आहेत त्या पिवळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत आणि एक कळीसुद्धा आपण बाजूला दाखवणार आहोत. आता मध्ये आपण छोटीशी बाप्पाची रांगोळी काढणार आहोत बघा. डॉट देऊनच काढायची आहे, काही वेगळी ड्रॉइंग करायची गरज नाही आहे. बघा, डॉट दिलेले आहेत तिथे आणि काडीच्या मदतीने आकार देऊन घेतलेला आहे. बघा, सर्वच रांगोळी अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. तर अशा रोज रांगोळ्या मी टाकत असते बघा. छोट्या छोट्या रांगोळ्या असतात, तुम्हाला रोजच्या उपयोगी पडतील अशाच सर्व रांगोळ्या असतात. तर बघा आणि नक्की छोटीशी कोणती रांगोळी दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर नक्की काढा. तर बघा, रांगोळी काढताना माझ्या काही चुका जरी झाल्या असतील बघा, काही गडबडीमध्ये कधी आपल्याकडनं अनावधानाने अशा काही चुका होतात की ते आपल्या लक्षात येत नाहीत. तर तुमच्या जर लक्षात आल्या असतील तर तुम्ही नक्की मला आवर्जून सांगू शकता. अगदी हक्काने तुम्ही मला त्या चुकासुद्धा सांगू शकता. बघा, फायनल रांगोळ्या आपल्या सर्वच तयार आहेत. अशाच रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज देवघरासमोर, तुळशीसमोर रांगोळी काढण्यासाठी भेटूया नवीन रांगोळीसह नवीन भागात. धन्यवाद.